हॅलो. चला विद्यार्थ्यांनो, पाठीमागच्या तासाला आपण वर्ग समीकरण या घटकातील वर्ग समीकरणाचं सामान्य स्वरूप, दिलेल्या चलांच्या किमती ह्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत का नाहीत हे आपण पाहिलं. आता आज आपण अत्यंत एक महत्त्वाचा त्यातला पुढचा भाग आपण बघणार आहोत की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं शोधायची कशी, याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना की जर तुम्हाला काही शंका असेल तर डायरेक्ट या फोन नंबरवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा. तुम्हाला मी पर्सनली या तुमच्या शंकांचं मला निरसन करता येईल. तर प्लीज पहिल्यांदा हा नंबर तुमच्या वहीत लिहून घ्या. कोणत्याही नंबरवरती फोन केला तरी चालेल. 91 30 65 9401 किंवा 97 66 56 2301 या पद्धतीने हे फोन नंबर आहेत. वर्ग समीकरणाच्या उकली शोधणं, वर्ग समीकरणाची मुळं शोधणं म्हणजेच ते वर्ग समीकरण सोडवणं. आता वर्ग समीकरण सोडवण्याची एकूण 3 पद्धती आहेत. अवयव पद्धत, ती खूप सोपी आहे की ज्याचा अभ्यास याच्या पूर्वी सुद्धा आपण काही येतात केलेला आहे. दुसरी पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी सूत्राच्या साहाय्याने वर्ग समीकरण सोडवणे. तर आज आपण वर्ग समीकरण सोडवण्याची पहिली पद्धत म्हणजे अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडविणे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. वर्ग समीकरण सोडवण्याची पद्धती, वर्ग समीकरणे सोडविण्याच्या पद्धती. एकूण 3 पद्धतींचा समावेश तुमच्या पुस्तकात केलेला आहे. पहिली पद्धत अवयव पद्धती, दुसरी पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी सूत्राच्या साहाय्याने वर्ग समीकरण सोडवणे. पैकी ही पूर्ण वर्ग पद्धत यंदाच्या वर्षी तुमच्या अभ्यासक्रमातून 25% अभ्यासक्रम जो कमी केलेला आहे, त्या 25% अभ्यासक्रम कमी केलेल्या यादीमध्ये या पद्धतीचा समावेश झाला. म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत या वर्षी तुम्हाला आता शिकायची नाही. म्हणजे फक्त तुम्हाला यावर्षी अवयव पद्धत आणि सूत्राच्या साहाय्यानं वर्ग समीकरण कसं सोडवायचं याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आज आपण बघूया अवयव पद्धतीनं वर्ग समीकरण कसं सोडवायचं. प्रत्यक्ष उदाहरण घेऊन बघू आपण की वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धतीतला अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. प्रश्न लिहून घ्या. पुढील उदाहरणे किंवा पुढील समीकरणे, पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. एक लक्षात घ्या, अत्यंत खूप महत्वाची अशी पद्धत आहे. या पद्धतीवरचं हमखास निश्चितपणे तुमच्या प्रश्नपत्रिकेत किमान 1 ते 2 उदाहरणं निश्चित असणार आहेत. अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कशी सोडवायची ही निश्चितपणे याच्यावरची उदाहरणं तुम्हाला सोडवता आलीच पाहिजेत, कारण हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आपण बघूया उदाहरण पहिलं. आता वर्ग समीकरण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे.
अगदी सोपी सोपी आपण उदाहरणापासून सुरुवात करूया. पहिलं उदाहरण, एक्स वर्ग बरोबर 0. आहे का वर्ग समीकरण? तर आहे. बघा, चलाचा घातांक 2 असणार किमान एक तरी पद आहे. इथं एक पद आहेच आणि समानतेच्या पलीकडच्या बाजूला 0 आहे. म्हणजे एक्स वर्ग बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी चलाचं पद आणि स्थिरांकाचं पद आलेलं नाही, पण किमान वर्गाचं पद आलेलं आहे. याचा अर्थ हे वर्ग समीकरण आहे. मग सोडवायचं कसं? आता एक्स वर्ग बरोबर 0 याचा अर्थ काय होईल? एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग याचा अर्थ एक्स गुणिले एक्स बरोबर 0. एक्स आणि एक्सचा गुणाकार म्हणजेच एक्स वर्ग बरोबर 0. याचा अर्थ काय? ह्या दोन संख्यांचा गुणाकार 0. हा आणि हा, याचा अर्थ एक्स वर्ग किती असणारी? एक्स बरोबर ह्याची किंमत 0 असेल तरच गुणाकार 0 येणार आहे आणि म्हणून एक्स बरोबर 0 ही झाली त्या समीकरणाची उकल. एक्स बरोबर 0 ही काय झाली? त्या समीकरणाची उकल. आणि एक्सची किंमत जर 0 टाकली या वर्ग समीकरणामध्ये तर डाव्या बाजूचा आणि उजवी बाजू ही समान येणार आहे. बघा, 0चा वर्ग 0च आणि उजव्या बाजूला 0 आहे. म्हणजे ही झाली त्या समीकरणाची उकल की ज्या वर्ग समीकरणामध्ये फक्त एकाच पदाचा समावेश झालेला आहे. आपण दुसरं उदाहरण घेऊया. इथं फक्त एकच पद आहे. लक्षात घ्या, फक्त वर्गाचं पद आलेलं आहे. समजा मी दुसरं उदाहरण घेतलं, 5x वर्ग बरोबर 0. हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. फरक काय या दोन्ही वर्ग समीकरणात? तर या पहिल्या वर्ग समीकरणामध्ये एक्स वर्गाचा सहगुणक या ठिकाणी काहीच नव्हता, म्हणजे तो 1 होता. एखाद्या पदाचा सहगुणक काहीच नसेल तर तो किती असतो? 1 असतो, आपल्याला माहिती आहे. इथं काहीच नव्हता. इथं काय झाले? फक्त उदाहरण तसंच आहे, फक्त या ठिकाणी वर्गाचंच फक्त पद आलेलं आहे. चलाचं पद आणि स्थिरांकाचं पद आलेलं नाही. 5x वर्ग बरोबर 0. इथं एक्स वर्गाचा सहगुणक 5 आलेला आहे. एक्स वर्गाचा सहगुणक या ठिकाणी 5 आलेला आहे आणि 5x वर्ग बरोबर 0 याचा अर्थ काय होतो? 5 गुणिले एक्स वर्ग बरोबर 0. 5 गुणिले एक्स वर्ग बरोबर 0. आता या दोघांचा गुणाकार 0. जेव्हा कोणत्याही उदाहरणामध्ये दोन संख्यांचा गुणाकार 0 येतो याचा अर्थ दोघांपैकी कोणतरी 0 असतं. इथं 5 आणि एक्स वर्गाचा गुणाकार 0 आहे. याचा अर्थ हे तरी 0 असले पाहिजे. 5 ला तरी आपण 0 म्हणलं पाहिजे किंवा एक्स वर्ग बरोबर 0 असला पाहिजे. पण 5 आणि 0, 5 बरोबर 0 होईल का कधी? 5 ची किंमत 0 एवढी का? हे नाही, हे कधीच होऊ शक्य होत नाही. मग काय येणार आहे सांगा? एक्स वर्ग बरोबर 0 येईल. कारण 5 0 असू शकत नाही. म्हणजेच एक्स वर्ग बरोबर 0. आणि जर एक्स वर्ग बरोबर 0 असेल तर ह्याची उकल काय असणार आहे सांगा? मग कुणाचा वर्ग 0 असतो? एक्स वर्ग बरोबर 0. एक्स बरोबर 0 ही त्या समीकरणाची उकल असेल. म्हणजे जर समजा इथं एकच पद आलेलं आहे वर्गाचं आणि त्याचा सहगुणक आला तर त्याची उकल सुद्धा एक्स बरोबर 0च असणार. म्हणजे वर्ग समीकरणामध्ये फक्त एकच पद आलं, वर्गाचं पद आलं, लक्षात घ्या, फक्त वर्गाचं पद, तर साहजिकच आहे त्याची उकल नेहमी 0 असणार आहे. लक्षात आलं? आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 3 असे, एक्स वर्ग अधिक 5x बरोबर 0. एक्स वर्ग अधिक 5x बरोबर 0 वर्ग समीकरण आहे का? आहे. चलाचा घातांक 2 असणार किमान एक तरी पद या समीकरणात आहे. एक लक्षात घ्या, वर्ग समीकरण सोडवताना अत्यंत एक महत्वाची गोष्ट की दिलेलं वर्ग समीकरण सोडवायचं असेल तर बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला पूर्ण बहुपदी लिहा
आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला नेहमीसाठी शून्यच पाहिजे. शून्य नसेल, उजव्या बाजूला कोणतं असेल तर त्याचं पक्षांतर करून ते डाव्या बाजूला घ्या. पण वर्ग समीकरण सोडवण्यापूर्वी बरोबर चिन्हाची उजवी बाजू ही नेहमीसाठी शून्यच पाहिजे. वर्ग समीकरण सोडवायचं असेल तर त्याची उजवी बाजू ही नेहमी शून्यच पाहिजे. शून्य नसेल तर जे काय असतील त्याला या डाव्या बाजूला आणा पक्षांतर करून, पक्षांतराचे नियम वापरून. आता या उदाहरणामध्ये बघा, x वर्ग अधिक 5x बरोबर 0. वर्गाचं पद आहे, चलाचं पद आहे, पण स्थिरांकाचं पद आलंच नाही. काय हरकत नाही, तरी सुद्धा वर्ग समीकरण आहेच की. कारण वर्ग समीकरण याचा अर्थ काय, चलाचा घातांक 2 असणार म्हणजे चलाचा वर्ग असणार किमान एक तरी पद आहे. इथं आता हे गणित कसं सोडवायचंय, जर 2 पद असतील तर तिसरं पद ऍबसेंट आहे, तिसरं पद या ठिकाणी आलेलं नाही, पण वर्ग समीकरण मात्र आहे. बघा काय करता येईल, x वर्ग अधिक 5x बरोबर 0. काय करणार मी, x वर्ग आणि 5x या दोघांच्या मधून सामायिक काढणार. सामायिक कसं असेल, x वर्ग याचा अर्थ काय, x गुणिले x अधिक 5x चा अर्थ काय, 5 गुणिले x बरोबर 0. x वर्ग याचा अर्थ x गुणिले x अधिक 5x याचा अर्थ 5 गुणिले x. आता या पदामध्ये आणि या पदामध्ये ही दोन पद आहेत वेगवेगळी, यांच्यामध्ये सामायिक कोण आहे, तर इथे x आहे, इथे x आहे, ह्या x ला मी सामायिक काढलो. हा जो x आहे ह्याला मी सामायिक काढलो. कंसात काय राहील, बा x आणि या x, ह्या दोन्ही पदातला x मी बाहेर घेतलेला आहे. इथं काय राहिलं, इथं राहिला x अधिक 5 बरोबर 0. x आता एक लक्षात घ्या, x आणि हा गोल कंस या दोघांच्या मध्ये तर कोणतेही चिन्ह नाही. याचा अर्थ गणिताच्या नियमानुसार इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे x आणि x अधिक 5 या दोघांचा गुणाकार 0 येतो. म्हणजे ही संख्या आणि ही गोलातली संख्या या दोघांचा गुणाकार जर 0 येत असेल तर याचा अर्थ हा तरी 0 असेल, म्हणजे x ची किंमत तरी 0 असेल किंवा x अधिक 5 बरोबर 0 असतील. ज्या त्या दोन संख्यांचा गुणाकार 0 येतो याचा अर्थ दोघांपैकी एक कोणतरी 0 असणार आहे. हे समजून घ्या, नीट लक्षात घ्या. दोन संख्या आहेत, कुठल्याही दोन संख्या आहेत a आणि b, या दोघांचा गुणाकार 0 येतो. याचा अर्थ a तरी 0 असेल किंवा b तरी 0 असेल, त्याशिवाय दोघांचा गुणाकार 0 येणार नाही. किंवा कदाचित दोघेही 0 असू शकतात. जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 0 येतो त्यावेळेला ही संख्या तरी 0 असेल. बघा 0 गुणिले b, कोणत्या संख्येला 0 ने गुणलं उत्तर 0च येतं. किंवा हा 0 असेल 0 गुणिले b 0च, किंवा b 0 झाला तर a गुणिले 0 0. म्हणजे जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 0 येतो याचा अर्थ दोघांच्या पैकी कोणतरी एक 0 असला पाहिजे किंवा कदाचित दोघेही 0 असतील. मग इथं तोच नियम वापरला, x गुणिले x अधिक 5 या दोघांचा गुणाकार 0 येतो. याचा अर्थ हा तरी 0 असेल किंवा x अधिक 5 तरी 0 असतील. आणि मग कसं ते आपल्याला म्हणा, x बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. x ची किंमत 0 तरी असेल किंवा x अधिक 5 बरोबर 0 असतील. आणि मग याचा अर्थ काय, x बरोबर 0 असू शकतो किंवा आता हे एक चल समीकरण झालं, x अधिक 5 बरोबर 0. मग x बरोबर काय सांगा, x बरोबर अधिक 5 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला बसलेत. आपण या नमुन्यातली उदाहरणं सोडवलेली, एक चल समीकरण. मला x ची किंमत काढायची, इथं अधिक 5 आहेत बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहेत, त्याला पलीकडे पाठवा, अधिक 5 चं पक्षांतर होईल ऋण 5. म्हणजे त्याची उकल झाली x बरोबर 0 किंवा x बरोबर ऋण 5. या वर्ग समीकरणाच्या या दोन उकली झाल्या. x ची किंमत 0 तरी असेल
किंवा x बरोबर ऋण 5 तरी असेल. गणित कळलं का बघा. पहिल्यांदा दिलेलं समीकरण लिहून घेतलं. समीकरण लिहिताना एक लक्षात घ्या, पहिलं पद वर्गाचं, दुसरं पद चलाचं, तिसरं पद स्थिरांकाचं. पण या उदाहरणामध्ये स्थिरांकाचं पद आलेलं नाही. समानता आणि समानतेच्या पलीकडच्या बाजूला नेहमीसाठी शून्यच पाहिजे. पहिल्यांदा या दिलेल्या नमुन्यात उदाहरण लिहून घ्या. पहिलं पद वर्गाचं आले, दुसरं पद चलाचं आले, स्थिरांकाचं पद आलं नाही, पण तरीही ते वर्ग समीकरण आहे. म्हणून हे समीकरण मी लिहून घेतलं. समानता, पलीकडच्या बाजूला शून्य. वर्ग समीकरणात उजवी बाजू नेहमीसाठी शून्यच लिहा. आणि मग काय केलं, एक्स वर्ग याचा अर्थ एक्स गुणिले एक्स अधिक 5x अर्थ 5 गुणिले एक्स. दोघातून एक्स सामायिक काढला. कंसात काय राहील मग, हा एक्स अधिक 5 बरोबर 0. आता या दोघांचा गुणाकार 0, याचा अर्थ दोघांपैकी कोणतरी 0 असणार आहे. हा तरी 0 असेल, x बरोबर 0, किंवा x अधिक 5 बरोबर 0. आणि मग x बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0 याचा अर्थ अधिक 5 चं पक्षांतर करा, पलीकडे जातील x बरोबर ऋण 5. ही झाली त्या समीकरणाची उकल. किंवा x बरोबर 0 आणि x बरोबर ऋण 5 ही झाली त्या समीकरणाची मुळं. या वर्ग समीकरणाला दोन मुळे आहेत, 0 आणि ऋण 5. लक्षात आलं, लिहा. आणखी एक गणित खेळ आपण. समजा असं असेल, 2x वर्ग अधिक 5x बरोबर 0. इथं सुद्धा बघा, पहिलं पद वर्गाचं आले, दुसरं पद चलाचं आले, पण स्थिरांकाचं पद आलंच नाही. पहिलं पद वर्गाचं, दुसरं पद चलाचं आणि स्थिरांकाचं पद ऍबसेंट आहे. पण तरीही मात्र वर्ग समीकरण आहेच. पहिल्यांदा आपल्या नमुन्यात वर्ग समीकरण आहे का बघा. वर्गाचं पद लिहिले, चलाचं पद लिहिले, स्थिरांकाचं पद आलंच नाही, त्यामुळे लिहिण्याचा प्रश्नच नाही. समानता आणि 0. दोन पद आलेली आहेत, हे 2x वर्ग आणि हे अधिक 5x. दोघांच्या मधून सामायिक कोण कोण निघेल बघा. इथं x चं पद आहे, x वर्गाचा अर्थ x गुणिले x आहे, आणि इथं सुद्धा x आहे. 2x वर्ग याचा अर्थ काय होईल, 2 गुणिले x गुणिले x. याचा अर्थ असा होईल, 2 गुणिले x गुणिले x अधिक 5x अर्थ 5 गुणिले x बरोबर 0. म्हणजे या हे 2x वर्ग म्हणजे असेल, अधिक 5x म्हणजे असेल. म्हणजे हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे, दोन पद आहेत. सामायिक कोण निघेल बघा. इथे x आहे, इथं सुद्धा x आहे. x ला घ्या सामायिक. कंसात काय राहील बघा, 2 गुणिले x म्हणजे 2x अधिक 5 बरोबर 0. x कंसात 2x अधिक 5 बरोबर 0. आता गणिताच्या नियमानुसार x आणि हा गोलकंस यांच्यामध्ये कोणतेही चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकार आहे. मग x आणि 2x अधिक 5 या दोघांचा गुणाकार 0 येतो. याचा अर्थ x तरी 0 असेल किंवा 2x अधिक 5 तरी 0 असतील. ज्या अर्थी या दोघांचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ x बरोबर 0 किंवा 2x अधिक 5 बरोबर 0. हा तरी 0 असेल किंवा हा तरी 0 असेल. म्हणजे एक मूळ तर नक्की झालं, x बरोबर 0 किंवा 2x अधिक 5 बरोबर 0. आता x बरोबर 0 ही उकल नक्की झालेली आहे. दुसरी उकल कोणती असेल
तर हे बघा 2x अधिक 5 बरोबर 0 एक चल समीकरण तयार झाले. आता हे चल समीकरण आपल्याला सोडवता येतं. मला या समीकरणातून कुणाची किंमत काढायची? x. एक लक्षात घ्या, समीकरण सोडवणं म्हणजे समीकरणात असणाऱ्या चलाची किंमत काढणं, चलाची योग्य ती किंमत काढणं की ज्या किमतीनं त्या दिलेल्या समीकरणाचं समाधान होतं. समीकरण सोडवणं म्हणजेच काय असतं की त्या समीकरणात जे चल वापरलेलं आहे त्या चलाची किंमत शोधून काढणं, बस एवढंच काम आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही शोधू शकता, पण ती पद्धत योग्य असली पाहिजे. इथं एक चल समीकरण तयार झाले, मला इथं x ची किंमत काढायची. ज्या पदामध्ये माझा x आहे, इथं 2x या पदामध्ये आपला x आलाय आणि इथं x आलेला नाही. मी अधिक 5 चा आधी पहिल्यांदा पक्षांतर करून घ्या. मला x ची किंमत काढायची. बघा मी काय करतोय, 2x आहे तिथं ठेवलं बरोबर अधिक 5 चं पक्षांतर केलं ऋण 5, अधिक 5 कडे गेले ऋण 5 झाले. मिळाली का मला x ची किंमत या पायरीत? नाही, ही 2x ची किंमत ऋण 5 आलेली. मला x ची किंमत काढायची. 2x याचा अर्थ काय? 2x अर्थ 2 गुणिले x, म्हणजे 2 चा आणि x इथं गुणाकार आहे. मला x ची किंमत काढायची, मग 2 चं पक्षांतर करा. 2 इकडं गुणक आहे, तिकडे गेला की भागिले होईल आणि म्हणून x बरोबर 0 ही पहिली उकल ठरलेलीच आहे. आता इथं काय झाले बघा, एक चल समीकरण आहे, सोपं आहे. 2 गुणिले x बरोबर ऋण 5 आहे. 2 चा आणि x इथं गुणाकार आहे, लक्षात घ्या. 2 इकडं गुणक आहे, मला x ची किंमत शोधायची. 2 ला मी तिकडे पाठवतो, हा गुणक आहे, तिकडे गेला की भागिले होईल आणि मग x बरोबर काय येणार आहे, पहिल्यापासून ऋण 5 तिथं आहेत, याला छेद 2 गुणाकारातला 2 इकडं भागिले होईल. म्हणजे त्या समीकरणाची उकल झाली x बरोबर 0 किंवा x बरोबर ऋण 5/2. ह्या दोन त्या ठिकाणी उकली मिळतील. प्रत्येक उदाहरणामध्ये थोडासा बदल करत गेलेलो आपण. एकदा ही मूळची गणित तुम्हाला कळली की पुढची गणित सगळी कळतील. इथं फक्त 2च पद आलेली होती. आधीच्या उदाहरणामध्ये x वर्गाचा सहगुणक मी घेतलाच नव्हता. या उदाहरणामध्ये मी काय केलं, x वर्गाला सहगुणक घेतलाय. सहगुणक घेतल्यामुळं ते उदाहरण माझं असं येईल. बघा म्हणजे वर्ग समीकरणात जर फक्त 2 पद असतील तरी सुद्धा मला ते वर्ग समीकरण सोडवता आलं पाहिजे. यात आपण काय काय बघितलं बघा, x वर्ग बरोबर 0 किंवा ax वर्ग बरोबर 0 या नमुन्यातली पुढचं उदाहरण. चौथं उदाहरण समजा असं असेल, x वर्ग वजा 9 बरोबर 0. काय झालं या गणितात बघा, वर्ग समीकरण आहे आहे वर्गाचं पद, चलाचा घातांक 2 असणार पद, वर्गाचं पद त्याला आपण म्हणतो, ते आलेलं आहे. चलाचं पद आलंच नाही, मधलं पद या ठिकाणी चलाचं पद आलं नाही, पण स्थिरांकाचं पद मात्र आलेले ऋण 9. इथं स्थिरांकाचं पद आलेलं आहे. मग तरी वर्ग समीकरण मात्र आहे, कारण वर्ग समीकरणाच्या अटीनुसार चलाचा घातांक 2 असणार एक तरी किमान पद इथं आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. चलाचं पद आलं नाही, ऍब्सेंट आहे. स्थिरांकाचं पद मात्र या ठिकाणी आलेलं आहे. समानता बरोबर 0. पुन्हा पुन्हा सांगतोय, वर्ग समीकरण सोडवायचं असेल तर ते वर्ग समीकरण असं लिहा, पहिलं पद वर्गाचं, दुसरं पद चलाचं, तिसरं पद स्थिरांकाचं, समानता 0. एखादं पद मधलं ऍब्सेंट असेल, आलं नसेल तर काही काळजी करू नका, नसेल आलं तर लिहू नका. इथं तसंच झालंय, दुसरं पद आलेलं नाही. आता हे मला वर्ग समीकरण सोडवायचं. 2-3 पद्धतीने वर्ग समीकरण सोडवता येतो. पहा, x वर्ग वजा 9 बरोबर 0. या x वर्गाचा सहगुणक किती आहे? हा, x वर्गाच्या सहगुणकाला खूप महत्व आहे.
वर्गीय पदाचा सहगुणक हे वर्गाचं पद आहे, याला आपण वर्गीय पद असं म्हणतोय. या वर्गीय पदाचा सहगुणक जर एक असेल, एक, तर गणित खूप सोपं असतं. गणित समीकरण सोडवणं खूप सोपं असतं. आता काय बघा, x वर्ग वजा 9 बरोबर 0. मी काय करतो, x वर्ग वजा 9 कुणाचा वर्ग आहे हो? 9 3 चा वर्ग आहे. 9 हा पूर्ण वर्ग आहे. 3 चा वर्ग आहे. 3 चा वर्ग आहे. म्हणजे हे 9 बद्दल मला असे लिहिता येईल, 3 चा वर्ग बरोबर 0. x वर्ग वजा 3 चा वर्ग, 3 चा वर्ग 9. आता गेल्या वर्षी आपण एक सूत्र बघितले बघा, की a वर्ग वजा b वर्ग, a वर्ग वजा b वर्ग ही बहुपदी आहे. ह्याचे अवयव पाडलेत बघा आपण, आणि अवयव आपण हे सूत्रच आपण म्हणून पाठ केलेले, a वर्ग वजा b वर्ग बरोबर एका कंसात a अधिक b, म्हणजे a वर्गाचं वर्गमूळ a आणि b वर्गाचं वर्गमूळ b, दोघांची बेरीज एका गोल कंसामध्ये a अधिक b, आणि दुसऱ्या गोल कंसामध्ये a वजा b. खूप महत्वाचं सूत्र आहे. a वर्ग वजा b वर्ग, a म्हणजे पहिलं पद, b म्हणजे दुसरं पद. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर पहिल्या गोल कंसात दोघांची वर्गमूळ, म्हणजे a अधिक b, दोघांच्या वर्गमूळांची बेरीज a अधिक b, a वर्गाचं वर्गमूळ a अधिक b वर्गाचं वर्गमूळ b, पहिल्या गोल कंसात दोघांच्या वर्गमूळांची बेरीज आणि दुसऱ्या गोल कंसात दोघांच्या वर्गमूळांची वजाबाकी, a अधिक b गुणिले a वजा b. मग हे गणित ह्यातच बसते बघा. इथं a च्या ऐवजी ते x आलेलं आहे. a वर्ग, a म्हणजे कोणी बघा, x आहे. a वर्ग वजा b वर्ग, हे कसं लिहिणार मी, एका कंसात x अधिक 3, मग ह्याचं वर्गमूळ x अधिक 3, आणि दुसऱ्या कंसात x वजा 3 बरोबर 0. एका गोल कंसात x अधिक 3, दुसऱ्या गोल कंसात x वजा 3 बरोबर 0. या नियमाचा वापर करून a वर्ग वजा b, b म्हणजे कोण, 3, b वर्ग, a अधिक b, a म्हणजे x येईल, b म्हणजे 3 येतील, a वजा b. आता या पारीमध्ये दोन गोल कंस आहेत आणि त्यांचा गुणाकार शून्याला आहे. गणिताच्या नियमानुसार या दोघांच्या मध्ये कोणतेही चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकार आहे. म्हणजे याचा अर्थ हा गोल कंस तरी शून्य असेल, ही संख्या x अधिक 3 कोणतीही संख्या असेल आणि ही संख्या, या दोघांचा गुणाकार शून्य आहे. म्हणजे हा भाग तरी शून्य असेल किंवा हा भाग तरी शून्य असेल. मग काय सांगा, याचा अर्थ x अधिक 3 बरोबर 0 किंवा x वजा 3 बरोबर 0. हा गोल कंस तरी शून्य असेल किंवा हा गोल कंस तरी शून्य असेल. मग काय झालं, एक चल समीकरण तयार झालं पुन्हा, आणि म्हणून x बरोबर अधिक 3 चं पक्षांतर होईल. आपल्याला x ची किंमत काढायची. हे अधिक 3 डाव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला जा गेले, x बरोबर ऋण 3 किंवा x बरोबर ऋण 3 तिकडे गेले, धनातून येतील, x बरोबर 3, म्हणजे x बरोबर ऋण 3 किंवा x बरोबर 3 ही झाली त्या समीकरणाची उकल, किंवा x बरोबर ऋण 3 आणि x बरोबर 3 ही काय झालं, त्या वर्ग समीकरणाची मुळं. लक्षात येते काय केलं, लक्षात आलं का बघा. इथं चलाचं पद ऍबसेंट आहे, लक्षात घ्या. जर चलाचं पद ऍबसेंट असेल, काही काळजी करू नका, गणित आणखी सोपं झालं. चलाचं पद ऍबसेंट असल्यामुळं हे मी गणित असं बसवलं, x वर्ग 9 कुणाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग. मग हे या सूत्राच्या नियमानुसार एका गोल कंसात x अधिक 3, दुसऱ्या गोल कंसात x वजा 3, दोन गोल कंसांचा गुणाकार शून्य येतो. याचा अर्थ हा गोल कंस तरी शून्य असेल किंवा हा गोल कंस तरी शून्य असेल, आणि मग एक चल समीकरण तयार झाली आणि ती आपण सोडवली. किती सोपे बघा. आता तुम्हाला असा प्रश्न कदाचित पडला असेल की 9च्या जागी, 9 ही पूर्ण वर्ग संख्या होती, पण 9च्या जागी जर पूर्ण वर्ग संख्या आली नाही तर
तरी सुद्धा आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवता येईल. मग तसं आपण एक उदाहरण घेऊया. एक्स वर्ग ऋण 5 बरोबर 0. आता या नियमानुसार काय येईल? इथं चलाचं पद आलेलं नाही. एक्स वर्ग 5 उदाहरण असेल हे. एक्स वर्ग तसंच ऋण 5 कुणाचा वर्ग आहे? तर 5 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग ज्या संख्येचं वर्गमूळ मला माहित नाही, त्याचं वर्गमूळ आहे बरं का, त्याचं एक अपरिमेय संख्या आहे, पण ही पूर्ण वर्ग नसल्यामुळे आपल्याला ते वर्गमूळ माहित नाही. 5. मग ही संख्या कशी लिहिणार मी? वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग बरोबर 0. मग वर्गमुळात 5 चा वर्ग 5 येतो. माहिती आपल्या वर्गमुळात 5 चा वर्ग. या वर्गमुळातल्या 5 चा वर्ग किती येणार आहे? 5 येणार आहे. गेल्या वर्षी आपण करणीतून हे प्रकरण असं इकडे सोडवलेलं आहे. आणि मग झालं की हा झाला तो तुमचा ए आणि हा झाला तुमचा आता बी. म्हणजे इथं ए चा वर्ग आहे हा आणि हा बी चा वर्ग आहे. ह्याच्यावर काय पडतात? तर एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग इथं काही बघा, एच्या जागेवर कोण बसलंय? एक्स आणि बीच्या जागेवर ऋण 5. म्हणजे एका कंसात काय बघा, एक्स अधिक ऋण 5 ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग अवयव पाठच पाहिजे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग ए म्हणजे कोण? एक्स. एक्स अधिक वर्गमुळात 5, दुसऱ्या गोल कंसात एक्स वजा वर्गमुळात 5 बरोबर 0. मग हा गोल कंस तरी 0 असेल. दोन संख्यांचा गुणाकार 0 येतो. याचा अर्थ हा गोल कंस तरी 0 असेल किंवा हा गोल कंस तरी 0 असेल. मग काय सांगा? एक्स अधिक ऋण 5 बरोबर 0 किंवा एक्स वजा ऋण 5 बरोबर 0. आपल्या कुणाची किंमत काढायची? एक्सची. म्हणून एक्स बरोबर अधिक 5 चं पक्षांतर तिकडे गेले, अधिक 5 तिकडे गेले ऋण 5, ऋण वर्गमुळात 5 होतील किंवा एक्स बरोबर वजा वर्गमुळात 5 आहेत ते तिकडे गेले की धन वर्गमुळात 5 होतील. म्हणजे या समीकरणाच्या या दोन उकली किंवा दोन ही मुळे झाली. एक्स बरोबर ऋण वर्गमुळात 5 किंवा एक्स बरोबर धन वर्गमुळात 5. म्हणजे जरी या इथं या जागेवर पूर्ण वर्ग संख्या आली नाही तरी ती संख्या मला अशी लिहिता येईल. लक्षात आलं? एक लक्षात घ्या, आपण आणखी गणित सोडूया. सोपं आहे. 2x वर्ग वजा 50 बरोबर 0. नेहमी लक्षात घ्या, ह्या दोन्ही पदांच्या मध्ये पहिल्यांदा सामायिक कोण येते का? या दोघात सामायिक तो पहिल्यांदा बाहेर काढा. सामायिक 2x वर्ग वजा 50 बरोबर 0. पहिलं पद वर्गाचं आले, दुसरं पद त्याला चालच नाही, तिसरं पद स्थिरांकाचं आहे, समानता 0. तिसरं पद आलेलं नाही, सॉरी दुसरं पद, चलाचं दुसरं पद आलेलं नाही. आता हे गणित सोडवणार तर इथं 2x वर्ग आहेत, म्हणजे x वर्गाचा सहगुणक इथं 2 आलाय. आतापर्यंत उदाहरणामध्ये x वर्गाचा सहगुणक 1च होता. मग अशा वेळेला हा x वर्गाचा सहगुणक अत्यंत महत्वाची भूमिका करत असतो.
हा एक्स वर्गाचा सहगुणक जर 2 असेल तर एकपेक्षा तो वेगळा आहे नक्कीच. ह्या दोघातून समाईक कोण निघेल? मी असं लिहिता येईल का मला हे 2x वर्ग वजा 50 कसं लिहिणार मी 2 गुणिले 25 बरोबर 0. काय केलं इथं 2x वर्ग वजा 50 म्हणजे 2 गुणिले 25 तर दोघातलं समाईक काढायचंय. मग इथं 2 आहेत इथं सुद्धा 2 आहेत 2 ला काढलं समाईक. आत काय राहील 2 समाईक आले इथं राहिलं x वर्ग वजा 2 आपण समाईक काढलेले आहेत 25 बरोबर 0. अर्थात समाईक निघत असेल तरच काढायचं आपल्याला. समाईक निघत नसेल तर प्रश्नच नाही तो काढायची काही गरज नाही येणारच नाही. मग इथं काय झालं 2 गुणिले x वर्ग वजा 25 बरोबर 0. याचा अर्थ ह्या दोघांचा गुणाकार 0 येतो म्हणजे 2 बरोबर तरी 0 पण 2 तर 0 काहीच होणार नाही 2 ला आपण 0 म्हणू शकत नाही. किंवा 2 जर तुम्ही तिकडे पाठवली तर 0 भागिले 2 होईल. बघा की इथं मी असं जरी सोडवले x वर्ग वजा 25 2 इकडे गुणलेले या 2 इकडे गुणलेले तिकडे घालवले काय होईल हा गुणक आहे तिकडे गेले काय होणार आहे 0 भागिले 2 होईल. 0 भागिले 2 म्हणजेच x वर्ग वजा 25 बरोबर 0 भागिले 2 0 असं लिहिलं तरी चालेल. हे लक्षात येत असेल तुमच्या या दोघांचा गुणाकार 0 येतो याचा अर्थ 2 बरोबर 0 पण आपण म्हणू शकत नाही 2 बरोबर 0 2ला आपण 0 म्हणू शकत नाही. किंवा हे जर कळलं नसेल तर हे दोन हे गुणक आहेत ते मी तिकडे पाठवले तर 0 भागिले 2 होईल 0 भागिले 2 म्हणजे 0. आता इथं काय राहिलं मग x वर्ग वजा 25 बरोबर 0 हे सोडवतील मगाच्या नियमानुसार काय नाही सांगायची उकल. मग हे कसं लिहिणार मग इथं मधलं पद ऍबसेंट आहे चलाचं पद 25 कुणाचा वर्ग आहे 5 चा मग कसं लिहिणार मी x वर्ग वजा 5 चा वर्ग बरोबर 0 आणि मग a वर्ग वजा b वर्ग एका गोलकंसात x अधिक 5 दुसऱ्या गोलकंसात x वजा 5 बरोबर 0. a वर्ग वजा b वर्ग सूत्राचा वापर a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b मग काय x अधिक 5 बरोबर 0 किंवा x ऋण 5 बरोबर 0 म्हणजेच काय येणार आहे x बरोबर ऋण 5 किंवा x बरोबर धन 5 ही झाली त्या समीकरणाची मूळ. वेगवेगळे जेवढी तुम्ही उदाहरण सोडवाल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपण या ठिकाणी घेतोय लक्षात घ्या. हळूहळू आपण पहिल्या प्रकारात काय केलं फक्त पहिलंच पद होतं. दुसऱ्या प्रकारात काय केलं आपण पहिलं पद वर्गाचं होतं दुसरं पद चलाचं होतं तरी आपल्या घरी सोडत आलं. ह्या प्रकारात काय झालं वर्गाचं पद आलंय चलाचं पद घेतलंच नाही स्थिरांकाचं पद आलं तरी सुद्धा मला वर्ग समीकरण सोडत नाही. लक्षात येते. आता कदाचित तुमच्या मनात शंका आली असेल समजा ह्या सूत्रानुसार a वर्ग वजा b वर्ग बरोबर शून्याचा वापर करून आपण ही उदाहरण सोडवली पण इथं वजाच्या ऐवजी जर अधिक आला असेल तर काय हरकत आहे नियम तोच. बघा एक गणित सोडूया आपण फक्त समजा असं आलं m वर्ग अधिक 9 बरोबर 0 m वर्ग अधिक 9 बरोबर 0 मग आपल्याला a वर्ग अधिक b वर्गाचं सूत्र माहित नाही लक्षात घ्या. मग इथं काय करणार या उदाहरणामध्ये मला काय करता येईल m वर्ग अधिक 9 चं पक्षांतर करतो ऋण 9 होईल m वर्ग बरोबर ऋण 9 होईल. अशी कोणती संख्या m की ज्याचा वर्ग ऋण 9 येतो
तर हे अशक्य आहे, हे शक्य नाही. तर कोणत्याही संख्येचा वर्ग हा कधीही ऋण असत नाही आणि म्हणून या समीकरणाला उकल किंवा या वर्ग समीकरणाला मुळे नाहीत. लक्षात घ्या, कोणत्याही संख्येचा वर्ग हा कधीच ऋण असत नाही. अशी कोणतीही एमची किंमत आपल्याकडे नाही की एमची असा कुठलाही एम नाही की त्याचा वर्ग ऋण होईल किंवा ऋण संख्या येईल आणि म्हणून अशा वर्ग समीकरणाला मुळ वास्तव संख्या असणार नाहीत. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबूया आणि या पुढची उदाहरणं म्हणजे समजा 3 पद असतील, वर्ग समीकरण जर 3 पद असतील तर त्याचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करूया. धन्यवाद. काही शंका असेल तर जरूर फोन करा, त्या फोनवर आपण त्या शंकांचं निरसन करू. ओके.